ओम साईराम. मी महेश भालेराव, मोहनजी आचार्य. आज आपणासमोर अध्याय 43 आणि 44 साई चरित्रातला प्रस्तुत करीत आहे. हा धडा पूर्णपणे हा अध्याय पूर्णपणे बाबांचा देहत्याग याचा पुढील भाग आहे. आणि या अध्यायामध्ये अम, काही टप्पे त्यांनी दिलेले आहेत. उदाहरणार्थ तयारी, समाधी मंदिरात बाबांना ठेवणे, विटेचे तुटणे, 72 तासांचा समाधी स्थितीचा कालावधी, जोगांचा संन्यास आणि बाबांचे अमृततुल्य शब्द. चला तर पाहूया. सुरुवात करूया तयारी या अध्यायातील प्रथम टप्प्याची. हिंदू समाजात अशी प्रथा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ येते तेव्हा तिच्या कानाशी धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते. त्यामुळे तिचे मन सांसारिक विषयांपासून दूर होऊन ईश्वरावर केंद्रित होते आणि तिचा पुढील आत्मिक प्रवास सहज व नैसर्गिकरित्या घडतो. राजा परीक्षिताला जेव्हा एका ब्राह्मण ऋषीच्या पुत्राने शाप दिला आणि त्याला एका आठवड्यानंतर मृत्यू होणार हे ठरले, तेव्हा महर्षी शुकदेवांनी त्याला प्रसिद्ध भागवत पुराण सांगितले. ही परंपरा आजही प्रचलित असून गीता, भागवत आणि इतर पवित्र ग्रंथ मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींना वाचून दाखवले जातात. परंतु साईबाबा स्वतः ईश्वराचे अवतार असल्यामुळे त्यांना अशा सहाय्याची आवश्यकता नव्हती. तरीही भक्तांसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी ही प्रथा पाळली. जेव्हा त्यांना आपला देह ठेवण्याची वेळ जवळ आली आहे हे समजले, तेव्हा त्यांनी श्री वझे यांना रामविजय वाचून दाखवण्याचा आदेश दिला. श्री वझे यांनी त्या आठवड्यात एकदा रामविजय वाचून दाखवला. त्यानंतर बाबांनी त्यांना तोच ग्रंथ पुन्हा दिवस रात्र वाचण्यास सांगितले. त्यांनी दुसऱ्यांदा वाचन 3 दिवसात पूर्ण केले. अशा रीतीने 11 दिवस गेले. मग त्यांनी तिसऱ्यांदा तोच ग्रंथ बाबांना 3 दिवस वाचून दाखवला, पण त्यामुळे ते अत्यंत थकले. म्हणून बाबांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी जाऊ दिले आणि स्वतः ध्यानमग्न झाले. ते स्वतःच्या स्वरूपात स्थित राहिले आणि शेवटच्या क्षणाची शांतपणे प्रतीक्षा करू लागले. मृत्यूच्या 2-3 दिवस आधीपासून साईबाबांनी आपली सकाळची भिक्षा मागण्याची फेरी आणि ग्राम भ्रमण थांबवले होते आणि ते मस्जिदीतच राहू लागले. शेवटपर्यंत ते पूर्णतः शुद्धचित्त आणि सजग होते व भक्तांना धैर्य न हरवण्याचा उपदेश देत होते. त्यांनी आपल्या निर्गमनाचा अचूक क्षण कोणालाही कळू दिला नाही. काकासाहेब दीक्षित आणि बापूसाहेब बुट्टी हे रोजप्रमाणे त्या दिवशीही मस्जिदीतच बाबांसोबत भोजनासाठी होते. त्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी आरतीनंतर बाबांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन जेवण करण्यास सांगितले. मात्र काही भक्त लक्ष्मीबाई शिंदे, भागोजी शिंदे आणि बायाजी लक्ष्मण बाळा शिंपी, श्यामा आणि नानासाहेब निमोणकर हे बाबांना सोडून गेले नाहीत आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या जवळ उभे राहिले. श्यामा पायऱ्यांवर बसले होते. बाबांनी लक्ष्मीबाई शिंदे हिला 9 रुपये दिले. त्यानंतर म्हणाले की त्यांना मस्जिदीत बरी वाटत नाही आणि त्यांना बुट्टीच्या दगडी वाड्यात नेले तर तेथे त्यांना बरे वाटेल. हे शेवटचे शब्द उच्चारून त्यांनी बायाजीच्या शरीरावर टेकून शेवटचा श्वास घेतला. बागोजी शिंदे यांनी लक्षात घेतले की बाबांचा श्वास थांबला आहे आणि त्यांनी लगेच पायऱ्यांवर खाली बसलेल्या नानासाहेब निमोणकरांना हे सांगितले. नानासाहेबांनी लगेच थोडे पाणी आणून बाबांच्या तोंडात ओतले, पण ते बाहेर आले तेव्हा त्यांनी मोठ्यांनी उद्गार काढले, "अरे देवा!" त्या क्षणी बाबांनी क्षणभर डोळे उघडल्यासारखे केले आणि मंद स्वरात असे उच्चारले. पण लगेचच स्पष्ट झाले की साईबाबांनी आपला देह कायमचा सोडला आहे. समाधी मंदिरात बाबांना ठेवणे. बाबांच्या प्रयाणाची बातमी शिर्डी गावात वणव्यासारखी पसरली आणि गावातील स्त्री पुरुष व मुले धावत मस्जिदीकडे आली.
तेथील दृश्य अत्यंत करुण होते. काही जण मोठ्याने रडत होते, काही दुःखाने रस्त्यावर लोळत होते, तर काही बेशुद्ध पडले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि संपूर्ण शिर्डीत गाव शोकमग्न व दुःखाने विदीर्ण झाले होते. मग प्रश्न उभा राहिला, बाबांच्या पवित्र शरीराचे अंत्यसंस्कार कसे करावे? काही मुस्लिम भक्तांनी सुचवले की बाबांचे शरीर मोकळ्या जागेत समाधी देऊन त्यावर एक कबरीसारखा थडगा बांधावा. खुद्द खुशालचंद आणि अमीर चक्कर हे देखील या मताशी सहमत होते. पण गावचे अधिकारी रामचंद्र पाटील यांनी ठाम आवाजात गावकऱ्यांना सांगितले, तुमचा हा विचार आम्हाला मान्य नाही. बाबांचे शरीर बुट्टीच्या वाड्यात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये मतभेद झाले आणि या विषयावर जवळपास 36 तासापर्यंत चर्चा सुरू राहिली. बुधवारी सकाळी बाबांनी लक्ष्मण मामा जोशी यांच्या स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना हात धरून म्हणाले, लवकर उठ. बापूसाहेबांना वाटते मी मेलो आहे, म्हणून ते येणार नाहीत. तूच पूजा करून सकाळी आरती कर. लक्ष्मण मामा हे गावातील ज्योतिष होते आणि श्यामाचे मामा होते. ते अत्यंत संस्कारशील ब्राह्मण होते आणि दररोज सकाळी सर्वप्रथम बाबांची पूजा करून नंतर गावातील इतर देवतांची पूजा करत. त्यांना बाबांवर पूर्ण श्रद्धा होती. त्या सकाळी ते सर्व पूजा साहित्य घेऊन मस्जिदीत आले आणि मौलवींनी विरोध केला तरी त्यांनी सर्व विधीनुसार पूजा केली आणि सकाळची आरती केली आणि मग निघून गेले. दुपारी बापूसाहेब जोग काही भक्तांसह आले आणि नेहमीप्रमाणे माध्यान्ह आरती केली. बाबांच्या वचनास मान राखून काही गावकऱ्यांनी त्यांचे पवित्र शरीर बुट्टीच्या वाड्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तेथील मध्यभागी खणकाम सुरू केले. मंगळवारी संध्याकाळी राहाटा येथून पोलीस उपनिरीक्षक आले. तसेच इतरही काही लोक तेथे जमले आणि सर्वांनी या निर्णयात संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमीर भाई मुंबईहून आले आणि कोपरगावचे मामलेदार देखील उपस्थित झाले. तरी सुद्धा लोकांमध्ये मतभेद कायम होते. काही जण अजूनही बाबांच्या देहाला मोकळ्या जागेत समाधी देण्याचा आग्रह धरत होते. त्यामुळे मामलेदारांनी मतदान घेतले आणि असे दिसून आले की वाड्यात समाधी देण्याच्या प्रस्तावाला दुसऱ्या पर्यायापेक्षा दुप्पट मते मिळाली. तथापि मामलेदारांनी हा निर्णय कलेक्टरांकडे संदर्भासाठी पाठवायचा ठेवला होता. म्हणून काकासाहेब दीक्षित अहमदनगरला जाण्याची तयारी करू लागले. दरम्यान बाबांच्या कृपेने इतर लोकांच्या मनात परिवर्तन आले आणि सर्वांनी एकमुखाने बाबांचे शरीर बुट्टीच्या वाड्यात समाधी देण्याच्या प्रस्तावास संमती दिली. बुधवारी संध्याकाळी बाबांचे पवित्र शरीर भव्य मिरवणुकीने वाड्यात आणण्यात आले आणि तेथे मुरलीधरासाठी राखून ठेवलेल्या मध्यभागी सर्व विधीपूर्वक समाधी देण्यात आली. प्रत्यक्ष बाबाच मुरलीधर झाले आणि वाडा मंदिर व पवित्र समाधीस्थान बनला, जिथे आजही असंख्य भक्त शांती आणि समाधान शोधण्यासाठी येतात. सर्व अंत्यविधी बाबांचे भक्त काका बाळासाहेब भाटे आणि उपासनी महाराज यांनी अत्यंत श्रद्धा आणि विधीपूर्वक पार पाडले. विटेचे तुटणे. बाबांच्या महाप्राणाच्या काही दिवस आधीच एक अशुभ संकेत दिसून आला होता. मस्जिदीत एक जुनी वीट होती. त्यावर बाबा आपला हात टेकवत आणि रात्री विश्रांती घेत असत. अनेक वर्ष ती वीट बाबांच्या सहवासात होती. एके दिवशी जेव्हा बाबा मस्जिदीत नव्हते तेव्हा झाडू मारणाऱ्या एका मुलाने ती वीट हातात घेतली आणि ती अकस्मात तुटली. बाबांना हे कळताच त्यांनी दुःखाने उद्गार काढले, ही वीट नाही तुटली, माझे भाग्यच तुटले आहे. ती माझी भराची सोबती होती. तिच्या सोबत मी नेहमी आत्मचिंतन करत असे. ती मला आपल्या जीवापेक्षाही प्रिय होती. आज ती मला सोडून गेली. काही जण प्रश्न विचारित, निर्जीव विटेपाशी बाबांनी इतके दुःख का व्यक्त केले? त्यांचे उत्तर हेमाडपंत देतात. संत हे जगात गरीब, दुःखी आणि असहाय्य लोकांचे उद्धार करण्याच्या उद्देशाने अवतरतात. ते जेव्हा या देहात
येतात आणि लोकांमध्ये राहतात तेव्हा ते सर्वसामान्यप्रमाणे वागतात. बाहेरून ते हसतात, खेळतात, रडतात, पण अंतःकरणातून ते सदैव जागृत असतात. आपल्या कर्तव्य आणि मिशनमध्ये तल्लीन असतात. 72 तासांची समाधी. बाबांच्या महाप्रणाच्या सुमारे 32 वर्ष आधी म्हणजे इसवी सन 1886 मध्ये बाबांनी एकदा जीव आणि मृत्यूच्या सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. पौर्णिमेच्या दिवशी त्यांना तीव्र दमा आला होता. त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी बाबांनी आपले प्राण उच्च अवस्थेत नेऊन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भक्त मांसापतींना सांगितले, माझ्या शरीराचे 3 दिवस रक्षण कर. मी परत आलो तर सर्व ठीक आहे, पण जर परतलो नाही तर माझे शरीर त्या मोकळ्या जागेत पूर आणि तेथे 2 झेंडे लाव. बाबा असे म्हणून बाबा सुमारे रात्री 10च्या सुमारास बेशुद्ध पडले. त्यांचा श्वास व नाडी पूर्णपणे थांबली, जणू त्यांचे प्राण शरीरातून निघून गेले. हे पाहून गावकरी एकत्र झाले आणि बाबांच्या सांगण्यानुसार त्यांना त्या ठिकाणी पुरण्याची तयारी सुरू करू लागले. पण माळसापतींनी त्यांना रोखले. त्यांनी बाबांचे शरीर आपल्या मांडीवर ठेवून संपूर्ण 3 दिवस जागरण करत त्यांचे रक्षण केले. तिसऱ्या दिवसाच्या पहाटे सुमारे 3 वाजता बाबांमध्ये जीवनचिन्ह दिसू लागली. श्वासोच्छ्वास सुरू आला, पोट हलू लागले आणि थोड्याच वेळात त्यांनी डोळे उघडले. शरीर ताणले आणि पुन्हा जीवनात परत आले. या आणि अशा इतर घटनांवरून वाचकांनी विचार करावा की साईबाबा हे 3.5 हाताचे शरीर होते का? की त्या शरीरातील आत्मस्वरूप? 5 महाभूतांनी बनलेले हे शरीर नश्वर आणि क्षणभंगूर आहे, परंतु त्यामधील आत्मा अविनाशी आहे आणि शाश्वत सत्य स्वरूप आहे. शुद्ध चैतन्य ब्रह्मस्वरूप. इंद्रिये आणि मनाचे अधीश्वर आणि नियंता म्हणजेच साई. हे चैतन्य सर्वत्र व्यापलेले आहे. विश्वात असे कोणतेही स्थळ नाही जेथे ते अस्तित्वात नाही. आपले दैव कार्य पूर्ण करण्यासाठी बाबांनी आपले दैवी कार्य पूर्ण करण्यासाठी बाबांनी हे देह स्वरूप धारण केले आणि कार्य पूर्ण झाल्यावर ते समेत अस्तित्व दूर ठेवून त्यांनी पुन्हा अनंत स्वरूपात विलीन झाले. साईबाबा कधीच मरत नाहीत. ते नेहमीच जिवंत आहेत. जसे पूर्वीचे ईश्वरतर आजही जिवंत आहेत. त्यांचे महासमाधी घेणे हे केवळ ब्रह्मस्वरूप आहे. प्रत्यक्षात ते सर्व सजीव निर्जीव वस्तूंमध्ये व्यापून राहतात. त्यांच्या अंतःकरणातील नियंता आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. आजही त्यांनी त्यांच्या प्रती पूर्ण आत्मसमर्पण आणि श्रद्धाभावाने भक्ती केली. त्यांना साईंचे हे जिवंत सर्वव्यापी अस्तित्व प्रत्यक्ष अनुभवास येते. आज आपण साईबाबांचे मूळ स्वरूप पाहू शकत नाही, तरीही शिर्डीत गेल्यास समाधी मंदिरात त्यांचे सुंदर जिवंत भासत असलेले चित्र पाहायला मिळते. हे चित्र प्रसिद्ध कलाकार आणि बापांचे भक्त शामराव जयकर यांनी रेखाटले आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने ते पाहणाऱ्या भक्ताला आजही स्वतः बाबांचे दर्शन घेण्याचा अनुभव मिळतो. जरी आता बाबांना भौतिक देह नाही, तरी ते सर्वत्र विद्यमान आहेत आणि आपल्या भक्तांचे कल्याण साधत राहतात. साईबाबांसारखे संत कधीच मरत नाहीत. ते दिसायला माणसासारखे असतात, पण प्रत्यक्षात ते स्वतः ईश्वर स्वरूप असतात. बापूसाहेब जोग यांचे संन्यास ग्रहण. हेमाडपंत यांनी या अध्यायाचा शेवट बापूसाहेब जोग यांच्या संन्यासाच्या व संन्यासाच्या वर्णनाने केला आहे. सखाराम हरी उर्फ बापूसाहेब जोग हे पुण्याचे प्रसिद्ध वारकरी विष्णू बुवा जोग यांचे काका होते. इसवी सन 1909 मध्ये त्यांनी सरकारी नोकरीतून ते सार्वजनिक बांधकाम विभागात निरीक्षक होते. निवृत्ती घेतली आणि पत्नीसह शिर्डीत स्थायिक झाले. त्यांना
अपत्य नव्हते, परंतु दोघांनाही बाबांबद्दल अपार प्रेम होते आणि भक्तिभाव होता. त्यांनी आपले सर्व जीवन बाबांची सेवा आणि उपासना करण्यातच व्यतीत केले. मेघा यांच्या निधनानंतर बापूसाहेब जोग यांनी मशिदीतील आणि चावडीच्या दररोजच्या आरतीच्या विधी बाबांच्या महासमाधीपर्यंत अत्यंत श्रद्धेने पार पाडल्या. त्यांना साठेवाड्यातील भक्तगणांसमोर ज्ञानेश्वरीने एकनाथी भागवत वाचून समजावून सांगण्याचे कार्यही सोपवले होते. अनेक वर्ष सेवा केल्यानंतर एके दिवशी जोग बाबांना म्हणाले, मी इतकी वर्ष तुमची सेवा करीत आहे, तरीही माझे मन शांत आणि स्थिर होत नाही. एखाद्या संताच्या सहवासात राहूनही माझ्यात सुधारणा का होत नाही? मला तुमची कृपा कधी लाभेल? जोग यांचा हा भावनिक प्रश्न ऐकून बाबा म्हणाले, योग्य वेळी तुझे पापकर्म आणि त्यांचे फळ नष्ट होतील. तुझे पुण्य आणि पाप दोन्ही भस्म होतील आणि त्यावेळी मी तुला धन्य मानेन. मग आस्तिक तू सर्व आसक्तीचा त्याग करशील, काम आणि जिभेवर नियंत्रण मिळवशील आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्त होऊन सर्व भक्तिभावाने ईश्वर सेवेत लीन होशील. भिक्षापात्र स्वीकारून संन्यास धारण करशील. काळानुसार बाबांचे वचन अक्षरशः सत्य ठरले. काही काळानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यांना या जगात कोणाचीही आसक्ती राहिली नाही. त्यामुळे ते संपूर्ण मुक्त झाले आणि मृत्यूपूर्वी संन्यास स्वीकारून आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय प्राप्त केले. बाबांच्या अमृतवाणी. दयाळू आणि करुणामूर्ती साईबाबा अनेक भक्तांना या गोड आणि अमृत समान शब्दात उपदेश देत असत. जो मला मनापासून प्रेम करतो तो नेहमी मला पाहतो. माझ्या विना त्याला संपूर्ण जग ओसाड वाटते. तो माझ्याशिवाय इतर कोणत्याही गोष्ट करू शकत नाही. तो सतत माझा ध्यास घेतो, माझेच नामस्मरण करतो. जो स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करतो आणि नेहमी माझे स्मरण करतो, त्याचा मी ऋणी आहे. मी त्याचा ऋण फेडण्यासाठी त्याचा मोक्ष आत्मसाक्षात्कार प्रदान करेन. जो मला सतत स्मरतो, माझ्याशिवाय काही खात नाही, प्रत्येक गोष्ट मला अर्पण करूनच ग्रहण करतो, त्याच्याशी मी एकच स्वरूप आहे. जशी नदी समुद्रात विलीन होते, म्हणून अहंकार आणि गर्व सोडून माझ्या अधीन हो, कारण मीच तुझ्या हृदयात विराजमान आहे. मी मी कोण आहे? साईबाबांचे मी या शब्दाचे स्पष्टीकरण. साईबाबांनी अनेक वेळा या मी शब्दाचा अर्थ स्वतः स्पष्ट केला. ते म्हणत, माझा शोध घेण्यासाठी तुला कुठेही जाण्याची जरूर नाही. तुझे भाव आणि रूप वगळता तुझ्यात अनेक जीवनांमध्ये एक असण्याची भावना. माझा शोध घेण्यासाठी तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तुझे नाव आणि रूप वगळता तुझ्यात आणि प्रत्येक जीवनांमध्ये एक असण्याची भावना, अस्तित्वाचे चैतन्य आहे. तेच मी. हे जाणून घे आणि मग तू मला स्वतःच्या आत तसेच सर्व सजीवांमध्ये पाहशील. जर तू हा अनुभव सातत्याने साधलास तर तुला सर्वव्यापी स्वरूपाचे जाणीव होईल आणि तू माझ्याशी एकरूप होशील. हे माडपंत पुढे नम्रपणे वाचकांना सांगतात की त्यांनी सर्व देव, संत आणि माणसांवर प्रेम आणि आदर ठेवावा, कारण बाबा नेहमी म्हणतात, जो इतरांवर टीका करतो किंवा दोष शोधतो तो माझ्या अंतःकरणास भोसकतो आणि मला वेदना देतो. पण जो सहन करतो, क्षमा करतो आणि सहनशील राहतो, तो मला सर्वाधिक प्रिय आहे. अशा प्रकारे बाबा सर्व सजीव निर्जीवात व्यापून आहेत. ते सर्वांच्या भोवती आणि अंतःकरणात आहेत. त्यांना सर्व प्राणिमात्रांवरील प्रेमापेक्षा अधिक प्रिय काही नाही. अशी अमृता समान वाणी नेहमी बाबांच्या ओठावरून उगळत असेल. म्हणून हेमाडपंत निष्कर्ष काढतात की जो प्रेमाने बाबांचे कीर्तन करतो आणि जो ते भक्तिभावाने ऐकतो, तो ते दोघेही
अखेरीस साई स्वरूपाशी एकरूप होतात. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो. ओम श्री साईनाथाय नमः.